जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट्स येतात आणि म्हणतात, डॉक्टर माझे केस अक्षरशः मुठ्ठी भरून गळत आहे, तेव्हा माझा त्यांना पहिला प्रश्न हा नसतो की तुम्ही कुठला तेल किंवा शॅम्पू बदलला आहे. माझा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की गेल्या 3-4 महिन्यांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय काय चेंजेस झाले. मेडिकल सायन्स मध्ये आम्ही या कंडिशनला टिलोजन एफ्लुव्हियम म्हणतो. यामध्ये तुमच्या केसांना आज जो शॉक आहे त्याचा परिणाम म्हणजे केस गळणे हे ठीक 90 दिवसानंतर सुरू होतो. आणि मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा 6 मेडिकल आणि लाईफ सिच्युएशन बद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या केसांसाठी डेथ वॉरंट साइन करतात. जर तुमचे केस आज अचानक गळायला लागले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला तर मग सविस्तर समजून घेऊया. तुम्ही सर्वजण माझ्यासोबत एक चेकलिस्ट तयार करा. गेल्या 3 ते 4 महिन्यांमध्ये तुमच्या सोबत यापैकी काही घडलं होतं का? चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, हाय ग्रेड फीवर, ज्याला की व्हायरल शॉक पण म्हणतात. जर तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारखा कुठलाही तीव्र ताप आला असेल तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये केस गळणे स्टार्ट होऊ शकते. रिसर्च नुसार जेव्हा बॉडीचे टेम्परेचर हे 102-103 डिग्री पर्यंत पोहोचतो तेव्हा तुमचे केस हे सर्व्हायवल मोड मध्ये चालले जातात आणि त्यानंतर त्यांचा हेअरफॉल होतो. दुसरी गोष्ट, मेजर सर्जरी किंवा अॅनेस्थेशिया. तुमची अलीकडच्या काळामध्ये कुठली मेजर शस्त्रक्रिया झाली आहे का? सर्जरी छोटी असो की मोठी, जनरल अॅनेस्थेशिया हा शरीरासाठी एक खूप मोठा स्ट्रेसर आहे जो तुमच्या हेअर सायकलला डिस्टर्ब करतो. तिसरी गोष्ट आहे प्रेग्नन्सी शिफ्ट. स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीच्या ठीक 3 ते 4 महिन्यानंतर खूप केस गळतात. या पोस्टमॉर्टम फेज मध्ये हॉर्मोन्स अचानक कमी होतात, त्यामुळे खूप सगळे केस एकाच वेळी रेस्टिंग फेज मध्ये जातात आणि त्यामुळे आपल्याला इतका हेअरफॉल दिसतो. चौथी गोष्ट आहे क्रॅश डाएटिंग. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी अचानक जेवण खाणं पिणं सोडलं असेल किंवा एका महिन्यात तुम्ही 5 ते 10 किलो वजन कमी केलं असेल तर तुमचे फॉलिकल्स हे स्टार्वेशन मोड मध्ये जातात, त्यामुळे हेअरफॉल ट्रिगर होतो. पाचवी गोष्ट आहे कुठल्याही प्रकारचा इमोशनल ट्रॉमा. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा करिअर किंवा फॅमिली लाईफ मध्ये मोठा डिस्टर्बन्स किंवा डायव्होर्स यासारख्या इमोशनल सिच्युएशनमुळे स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉल रिलीज होतं आणि हे कॉर्टिसॉल तुमच्या हेअर बल्बवर किंवा रूट्सवर अटॅक करतो. नेक्स्ट 6वी गोष्ट आहे नवीन मेडिसिन. जर तुम्ही नवीन कुठले बीपीचे औषध किंवा अँटीबायोटिकचा कोर्स रिसेंटली सुरू केला आहे तर त्यामुळे पण तुमचा हेअरफॉल सुरुवात होऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर, जर मला फीवर जानेवारीमध्ये होता तर माझे केस एप्रिलमध्ये का गळतात? आपल्या केसांची एक ठराविक हेअर सायकल आहे. जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा मोठा चेंज होतो किंवा बदल होतो, तो फिजिकल असो किंवा इमोशनल असतो, तेव्हा शरीर एका सेव्हिंग मोड मध्ये चाललं जातं. शरीर असं विचार करतो की केस वाढवणं हे माझ्यासाठी आवश्यक नाही आहे. माझ्यासाठी जे व्हायटल ऑर्गन्स आहेत जसे की तुमचं ब्रेन आणि हार्ट त्यांना वाचवणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे जे केस आहेत ते ग्रोईंग फेज सोडून एकदम रेस्टिंग फेज मध्ये चालले जातात. अमेरिकन जर्नल ऑफ पॅथॉलॉजी आणि रिसर्च सांगतं की स्ट्रेसमुळे जे कॉर्टिसॉल आहे ते तुमच्या स्कॅल्प मधील हायल्युरॉनला 40% पर्यंत नष्ट करतो. विचार करा की एखादं रोपटं वाढवण्यासाठी लागणारी जो सपोर्ट आहे तो स्ट्रेसमुळे चालला गेला तर काय होईल? नक्कीच तुमच्या केसांचा सपोर्ट चालला जाईल आणि हेअरफॉल सुरू होईल. आणि लक्षात घ्या की हा जो टिलोजन फेज आहे किंवा हेअर शेडिंगचा फेज आहे याचा ड्युरेशन किंवा कालावधी साधारण 100 दिवसांचा असतो. म्हणजे ते केस ऑलरेडी आतून डेड झाले आहेत पण ते एखाद्या सुकलेल्या पानासारखे तुमच्या डोक्यावर आहेत, पण जसे 3 महिने जवळपास पूर्ण होतात तसे हे जे डेड हेअर्स आहेत ते गळायला लागतात. म्हणून आज दिसणारा हेअरफॉल हा आजचा नसून तो आधी कुठल्याही प्रकारचा आजार किंवा तणाव यांचा रिझल्ट आहे. आता तुम्हाला कसं कळणार की हा स्ट्रेसमुळे होणारे हेअरफॉल आहे की जेनेटिक हेअरफॉल आहे जो की कायमस्वरूपी परमनंट हेअर लॉस आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हेअर पुल टेस्ट. जर तुम्ही केसांच्या डोक्याच्या कुठल्याही भागातले 50 ते 60 केस पकडून हलके ओढलेत आणि त्यामध्ये तुम्हाला 6 पेक्षा जास्त केस दिसत असतील तर हे ऍक्टिव्ह टिलोजन एफ्लुव्हियमचं लक्षण आहे. जी सेकंड टेस्ट आहे ती म्हणजे व्हाईट बर्थ. गळलेल्या केसांच्या मुळाशी रूटवर
जर तुम्हाला एक छोटासा व्हाईट क्लब किंवा बल्ब दिसत असेल तर याचा अर्थ आहे की हे जे केस आहेत ते टिलोजन स्टेज मध्ये शेड झाले आहेत. आणि जी तिसरी टेस्ट आहे त्याला आम्ही म्हणतो ट्रायकोस्कोपी. ट्रीटमेंट लॉजिक क्लिनिक मध्ये आम्ही ट्रायकोस्कोप किंवा मायक्रोस्कोपच्या सहाय्याने तुमच्या केसांचं आणि स्कॅल्पचं स्कॅन करतो. आणि जर फॉलिकल मध्ये येलो डॉट्स दिसत असतील आणि सोबत केसांची जी थिकनेस आहे ती युनिफॉर्म असेल तर हे पण आपल्याला एक इंडिकेशन आहे की हा जो हेअर लॉस आहे तो मोस्ट प्रॉबेबली टिलोजन एफ्लुव्हियम किंवा स्ट्रेसशी रिलेटेड हेअर फॉल आहे. तर या तिन्ही टेस्टमुळे तुम्ही आपल्या टिलोजन एफ्लुव्हियमच्या हेअर लॉसचे डायग्नोसिस करू शकता. गुड न्यूज ही आहे की टिलोजन एफ्लुव्हियम हे रिव्हर्सिबल आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त वाट पाहत बसाव. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अमिनो ऍसिड रिचार्ज. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन्स जसे की L-सिस्टीन, मिथिओनाइन यांना इन्क्लूड करणं फार आवश्यक आहे, कारण ते केसांचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. याशिवाय रिकव्हरी फारच स्लो होईल. सेकंड गोष्ट फेरिटिन चेक. केसांच्या वाढीमध्ये तुमच्या बॉडीमध्ये फेरिटिन 70च्या वर असणे फार आवश्यक आहे. आजारपण किंवा इलनेस नंतर बरेचदा बॉडीमध्ये फेरिटिन कमी होतं, त्यामुळे त्याची लेवल 70च्या वर आणणे हे आवश्यक आहे. थर्ड ट्रीटमेंट GFC किंवा ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट. हे हेअर फॉल जर 6 महिन्यांपेक्षा जास्त असेल तर त्याला क्रोनिक टिलोजन एफ्लुव्हियम असं म्हणतात. अशा वेळी आम्ही ट्रीटमेंट लॉजिक क्लिनिकमध्ये GFC ट्रीटमेंट वापरतो. हे तुमच्या स्वतःच्या ब्लड पासूनच ग्रोथ फॅक्टर प्रोड्यूस करतं आणि जे स्लीपिंग फॉलिकल्स आहेत त्यांना जागी करतं. आणि ही ट्रीटमेंट पूर्णपणे नॅचरल आहे आणि याचे रिझल्ट फार फास्ट आहेत. चौथी गोष्ट अवॉइड क्रॅश डाएट. स्ट्रेसच्या काळामध्ये जर तुम्ही तुमचं खाणं पिणं खूप कमी केलं तर तुमचा जो हेअरफॉल आहे तो 50% अधिक वाढतो किंवा दुप्पट होतो. त्यामुळे टिलोजन एफ्लुव्हियम सारखा हेअर लॉस असेल तर क्रॅश डाएट करू नका. लक्षात ठेवा, प्रत्येक हेअर लॉस हा काही परमनंट नाही. प्रत्येक हेअर लॉस कडे दुर्लक्ष करणं ही पण खूप मोठी चूक असू शकते. जर तुम्ही माझ्या चेकलिस्ट मध्ये कुठल्याही सिच्युएशन्सचा फेस केलं असेल तर घाबरू नका, पॅनिक होऊ नका. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर तुमचे 100% केस वाचू शकतात. घर बसल्या इंटरनेटवर मॅजिक ऑइल शोधू नका. ट्रीटमेंट लॉजिक क्लिनिक मध्ये आम्ही सायन्स बेस्ड रिसर्च देतो. खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये जर तुम्ही लास्ट 3 महिन्यांमध्ये यापैकी काही एक्सपिरियन्स केलं असेल तर ते जरूर टाईप करा. आमची टीम तुमच्या प्रत्येक कमेंटला नीट बघेल आणि तुम्हाला काही गायडन्स किंवा टिप्स असतील त्या शेअर करेल. मी आहे डॉक्टर मेजर समीक्षा त्यागी. माझ्यासोबत जोडून राहा आणि आपल्या केसांची काळजी घ्या. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.